कुठल्या एका गोष्टीमुळे आपलं आयुष्य सुकर झालं असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे टेक्नॉलॉजी. नोकरी असो किंवा व्यवसाय, प्रत्येक गोष्ट ही आता टेक्नॉलॉजी ड्रिव्हन झाली आहे. आणि त्याच विषयावर आज आपण उद्योजक कट्ट्यावर बोलणार आहोत. नमस्कार, मी अजय कौटिकवार. सध्याची प्रत्येक गोष्ट ही टेक्नॉलॉजी ड्रिव्हन झाली आहे आणि त्याच्यावर बोलण्यासाठी डॉक्टर दीपक शिकारको यांच्याशिवाय दुसरा अधिकारी व्यक्ती. सर आयटी उद्योजक आहेत. आयटी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या किंवा स्टार्टअप करू इच्छिणाऱ्या सगळ्या तरुण मुलांना ते मेंटरशिप करतात. ते लेखक आहेत, ते विचारवंत आहेत. त्याचबरोबर अशा सगळ्या ज्या उद्योजकतेमध्ये काम करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करण्याचं अखंड काम ते करत असतात. खरं म्हणजे त्यांची वेगळी ओळख करून द्यायचं काम नाही. आत्ताच्या आपल्या चर्चेतून ती ओळख होईलच. सर, तुमचं उद्योजक कट्ट्यावर मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आयटी म्हणजे एक खूप चांगली व्याख्या केली आहे तुम्ही, इंडिया इंटेलिजन्स. एक सगळ्या तरुणांचं अनेक तरुणांना तुम्ही या निमित्त भेटता, बोलता, हे करता. सध्या खूप स्टार्टअप आणि उद्योग जे त्याची बूम आहे हे खूप चर्चा सगळीकडे केली जाते. बिझनेस हा करिअर होऊ शकतं याचा पण आता तरुण खूप गांभीर्याने विचार करतायत. तुम्ही खूप तरुणांना भेटता. काय आहे तुमचा अनुभव, प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला तरुणांकडे? एकतर म्हणजे मी जेव्हा शिकत होतो तेव्हा आमची पिढी जेव्हा पदवीधर होत होती त्या काळात महाराष्ट्रात विशेषतः उद्योग धंदा करणं हे आपलं काम नाही असं त्यावेळेचा समज होता. त्याचं कारण म्हणजे त्या काळात भांडवल खूप लागायचं आणि कल्पनांच्या जोरावर तुम्ही उद्योग उभा करू शकता हे तत्व त्या काळात नव्हतं. म्हणजे ज्याच्याकडे पैसा, ज्याच्याकडे भांडवल तोच व्यवसाय हे साधं समीकरण. आणि असे व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा वित्त पुरवठादार असे लोक नव्हते आणि कर्ज काढून व्यवसाय करणं एवढी मानसिकता नव्हती. पण आता परिस्थिती खूप बदललेली. लोक वेगळा विचार करतात. पण माझ्या याच्यात असं मी निरीक्षण आहे की खूप लोकांना भेटतो, खूप लोकांशी बोलतो की पण ते बिझनेस प्लॅन म्हणजे व्यवसायाचा आराखडा बरोबर करत. उद्योजकतेमध्ये जे बडिंग एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा ज्यांना आपले व्यवसाय सुरू करायचे त्यांना मी या प्लॅटफॉर्मद्वारे विनंती करतो की तुम्ही खूप प्लॅनिंग करा. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपले IPLच्या मॅच साठी जे लोक क्रिकेट खेळतात त्यांचा 2 ते 3 तास आधी ते आराखडा मांडतात, काय करायला पाहिजे, कुठला खेळाडू कसा खेळणार आहे. आणि दुर्दैवाने हे प्लॅनिंग कमी पडतं आणि बरेचसे लोक हे इम्पल्सिव्ह किंवा इमोशनल बिझनेस म्हणतात. तसं करू नका. कारण मला दुर्दैवाने असं खेदाने सांगायला वाटतं की भारतामध्ये जे स्टार्टअप सुरू होतात त्यातले 70% स्टार्टअप हे 1 वर्ष वाइंड अप होतात आणि फक्त 10%च स्टार्टअप हे 3 वर्ष म्हणजे 1000 डेज 1000 दिवस जगतात. याचं कारण हेच आहे की त्यांनी तंत्रज्ञान असतं, मग त्याच्यावर काहीतरी कल्पना असते, मग ते प्रॉडक्ट काढतात. पण ते मार्केटमध्ये म्हणजे बाजारपेठेत ते विकलं जातं आणि शेवटी हा खेळ आहे हा पैशासाठी. म्हणजे काही कंपन्या त्यांची नावं घेत नाही, ते प्रचंड मोठं कर्ज आहे त्यांच्यावर, पण त्यांनी लिस्ट पण केली, त्यांनी व्हेंचर कॅपिटल पण ते रेज करतात. हे मॉडेल मला वैयक्तिक पसंत आहे. मी व्यवसायाच्या जे बेसिक तत्व आहेत त्याला चिकटून व्यवसाय करा हेच मी सांगतो. एखादा माणूस जर माझ्याकडे आला बिझनेस प्लॅन घेऊन की मी असा काहीतरी व्यवसाय करीन, मग हिट्स मिळवीन, मग फ्री काहीतरी देईन आणि मग माझे 1 लाख ग्राहक होतील आणि मग मी माझी कंपनी विकून टाकेन, अशा प्रकारच्या व्यवसाय मध्ये मला इंटरेस्ट नाही आणि मी त्याला व्यवसाय म्हणत नाही. मग हेच पैसे तुम्ही शेअर मार्केटमध्ये लावा, तुम्हाला जास्त मिळेल. मग आता तो पण एक व्यवसायच आहे, नाही असं नाही. पण व्यवसायाचे जे बेसिक रूल आहेत, मूळ नियम आहेत आणि ते खूप पूर्वापारपासून आलेले आहेत. तुम्ही चाणक्य किंवा कौटिल्यचं अर्थशास्त्र हे पण तुम्ही वाचा, त्याच्यात त्यांनी सांगितलेलं ते व्यवसायाचे बेसिक नियम आहेत, ते पाळलेच पाहिजे. म्हणजे थोडक्यात मी सांगतो की ग्राहक हा सर्वश्रेष्ठ. ग्राहकाच्या ज्या गरजा आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही व्यवसाय केला तर तो यशस्वी होतोच. पण जर तुम्ही ग्राहक कोण आहे आणि आपण काय करतो हेच जर बघितलं नाही तर त्या व्यवसायाला काही अर्थ नाही असं मला. तुम्ही खूप चांगला मुद्दा म्हणला की प्रत्येकाला विचार करूनच तो व्यवसाय सुरू केला पाहिजे. प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. एखादा जेव्हा तरुण विचार करतो की मला बिझनेस सुरू करायचा स्टार्ट, अशा कुठल्या 4-5 गोष्टी आहेत की ज्यांनी त्या विचार करायला जेव्हा त्या सुरुवातीच्या स्टेजवर असतो. आता हे करताना मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो, त्याच्यातनं तुम्हाला उत्तर मिळते.
एक उदाहरण आहे की दोन अमेरिकन इंजिनियर्स हे साधारण एक 12-15 वर्षापूर्वी पॅरिसला होते आणि ते एक ऑपेरा बघायला गेले. आणि ऑपेरा बघायला गेले आणि ते 1-2 वाजले, मग ते बाहेर आले आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की वाहनच मिळत नाही. आणि दुर्दैवाने त्या दिवशी पॅरिसमध्ये संप होता. म्हणजे संप हे फक्त भारतात होत नाही, युरोपमध्ये पण होता आणि सर्व प्रकारचं वाहतूक बंद होती. मग एक ऑपेरा आर्टिस्टच आला आणि तो म्हणाला, तुम्ही बहुतेक इथले रहिवासी दिसत नाही, पण मी तुम्हाला लिफ्ट देतो. त्यांनी विचारलं, तुम्ही कुठं चाललाय? त्यांनी सांगितलं, आम्ही बाबू हॉटेलला आम्ही राहतो. मग रात्री 2 वाजता त्यांनी त्या दोघांना सोडलं. फक्त सोडताना त्यांनी असं सांगितलं की मला डेटूर घेऊन यायला लागलं, त्यामुळं मला जास्त माझा पेट्रोल खर्च झाला, तुम्ही असं करा, मला एक 100 फ्रँक द्या, असं त्यांनी सांगितलं. आता हे झाल्यानंतर तो ड्रायव्हर घरी जाऊन झोपला, पण हे दोघं झोपले नाही. कारण त्यांच्या डोक्यात भन्नाट कल्पना निर्माण झाली की आपण जर ज्यांना वाहतूक पाहिजे आणि ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्यांची जर साखळ घातली तर व्यवसाय होऊ शकतो. आणि उबरचा जन्म, ही उबरच्या फाउंडरची स्टोरी. दुसरी स्टोरी माझ्या बाबतीत घडली. मी एका मदुराईला एका परिषदेला गेलो होतो. तिथे एक माझा मित्र होता, तो पण तिथला मोठा उद्योजक होता. आणि बोलता बोलता तो म्हणाला की माझा मुलगा अमेरिकेत असतो, तो टेकी आहे आणि तो आता सध्या इथे आलेला त्याच्याशी बोल. तर ठीक आहे, काय बोलू? तो म्हणाला की असं आहे की मी पारंपरिक अभियांत्रिकी व्यवसाय करतो आणि मी गेले अनेक वर्ष त्याच्या मागे, मला एक मुलगा आहे की तू हा व्यवसाय वाढव आणि तू इथं आहे. पण तो म्हणतो की नाही, मला ते मी IT शिकलोय, मी तिथंच काम करतो, तर त्याचं काय काउन्सिलिंग वगैरे करता आलं तर बोल. मी त्या मुलाशी बोलतो. तो म्हणाला की मी टेक्नॉलॉजी शिकलो, त्यांचा व्यवसाय तो पारंपरिक व्यवसाय, मला त्यात इंटरेस्ट नाही, माझ्या मनाविरुद्ध मला काही करायचं नाही. मी त्याला म्हटलं, हे बघ, तू असं कर की 2 गोष्टी आहेत, तू भारतात असलं पाहिजेस अशी त्यांची गरज आहे, तू काहीतरी व्यवसाय इथं सुरू कर. बरं ठीक आहे, त्यांच्याबरोबर कमी वेळ दे, पण तुझ्या आयडियाज किंवा तुझ्या कल्पनेने व्यवसाय सुरू कर. मग मी त्याला, तो मला म्हणाला, मी काय करू? बघा, तू काय कर, पुढचे 3-4 दिवस सगळीकडे फिर, तुला गरजा काय आहेत लोकांच्या ते कळ, आणि मग त्याच्यावरनं तू काहीतरी करू शकशील. मग नंतर लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन नंतर मी चेन्नईला गेलो. तिथं हा माझा मित्र मला परत, मी त्याला म्हटलं, तुझं कसं चाललंय? तो म्हटला, अरे फार मस्त चाललंय. आता काय झालं? तो म्हटला, मी माझ्या मुलाचं एका मेकॅनिकल इंजिनियर मुलीशी लग्न केलं आणि ती मुलगी माझा व्यवसाय करते. आणि मग तुझा मुलगा काय करतो? म्हणजे तुझ्या कल्पनेप्रमाणे त्यांनी एक टेम्पल टुरिझमचं स्टार्टअप सुरू की तामिळनाडूमध्ये खूप उत्कृष्ट मंदिर आहे, तर त्याचं त्यांनी ऍप केलं आणि त्याचं फक्त मार्केट नॉर्थ अमेरिका आणि वेस्ट कोस्टला तो विकतो. म्हणजे सगळे ग्राहक हे परदेशी येणार आहेत किंवा परदेशी लोक असतात, त्यांना तो एक्स चेन्नई सपोर्ट करतो. चेन्नईला त्यांनी आपापलं यायचं, मग त्याच्यानंतर जे सगळे तो मंदिरं दाखवणं, त्याची माहिती सांगणं, असं त्याच्याकडे एक ऑर्गनायझेशन आणि तो खूप चांगलं काम करतो. तर ह्याच्यात सांगायचा मुद्दा असा की मी जसं त्याला सांगितलं की तू गरजा शोध, त्यालाही ब्लँक स्पेस कळली की आपण जिथे राहतो तिथं मंदिर आहे आणि त्याचं टुरिझम मार्केट होत नाही परदेशात, त्याच्यावर त्यांनी व्यवसाय सुरू. तर हे करा असं मी लोकांना सांगतो. या सर्व दर्शकांना मी सांगू इच्छितो की आपल्या जगात रोज नवीन तंत्रज्ञान आहे, म्हणून ते तंत्रज्ञान वापरणं हा व्यवसाय नाही असतो. ग्राहकाला काय पाहिजे आणि मग कुठलं तंत्रज्ञान त्याला अप्रोप्रिएट आहे किंवा योग्य आहे, त्याच्या अराउंड जर तुम्ही त्या ग्राहकाच्या ज्या गरजा आहेत त्या जर पुरवू शकला तर तो व्यवसाय होतो. मी एक भन्नाट टेक्नॉलॉजी वापरली म्हणून लोकांनी ती विकत घ्यावी हे असं नसतं. माझी गरज काय आणि तुम्ही मला विकता काय, इतक्या गरजा आहेत. मला सुद्धा जाताना येताना कळतं आणि लोक त्याच्यात जातच नाही. ही साधी गोष्ट आहे की आपण मिलेट म्हणतो. आता मिलेट वर आधारित रेस्टॉरंटच नाही, बाहेर कुठे असतील तर मला माहिती नाही, पण मी शोधतो काही रेस्टॉरंट मध्ये अगदी तुरळक एखाद दुसरी मिलेट डिश. पण मिलेट फूड जर कोणी काहीतरी रेग्युलर ऑर्गनाईज केलं आणि स्विगी किंवा अशा डिलिव्हरीची जर टाय अप केलं तर ऑपॉर्च्युनिटी. अशा पद्धतीने तुम्ही विचार करायला पाहिजे की काय आता सध्या गरज आहे किंवा सध्या प्रोटीन फूड्स सगळे मिळाले. आपलं पारंपरिक अन्न तुम्ही प्रोटीन फूड जर व्यवस्थित दिलं तर लोक खूप घेतात. विशेषतः आता जे वर्क फ्रॉम होम करणारे IT लोक आहेत त्यांना हेल्दी फूड खायचं, पण असं फूड त्यांना कोण देणार? आणि सगळे प्रोटीन सप्लिमेंट वगैरे बरोबर नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अगदी बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आता टेक्नॉलॉजी ड्रिव्हन झाली.
अनेक जण थोडे रिलक्टंट असतात की आम्ही तर टेक्नॉलॉजी कुठले एक्सपर्ट नाही आहेत किंवा आम्ही इंजिनियर नाही आहोत किंवा आम्हाला टेक्नॉलॉजी हाताळता येणं हे तेवढं आम्हाला वाटत नाही की आम्ही ते करू शकतो. अशा मंडळींना तुम्ही काय सांगाल? कारण ग्रामीण भागात अजूनही थोडीशी जी स्वीकारण्याचं टेक्नॉलॉजी असतं ना ते प्रमाण जरा कमी आहे, संथ गतीने ते स्वीकारलं जातं. किती आवश्यक आहे सध्याच्या काळात टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणं? कसं आहे, मी आधीच सांगितलं की जे गरजेचं तंत्रज्ञान आहे ते तुम्ही वापरत असतो. म्हणजे साधी गोष्ट आहे की स्मार्टफोन. आता स्मार्टफोन वापरायचा, व्हॉट्सअप वापरायचा, याचा कोणी कोचिंग क्लास लावला किंवा आता तुमच्या घरात रिमोट कंट्रोल असतो, 2 वर्षाचा मुलगा तरी रिमोट कंट्रोल वापरू शकतो. म्हणजे काही गोष्टी या तुम्हाला वापर करून तुम्ही शिकता, ज्याला आम्ही ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणतो. आणि त्याची थिअरॉटिकल बॅकग्राऊंड असली तर ठीक आहे, पण कुठलाही व्यवसाय असेल आणि जर किंवा कुठलीही व्यक्ती असेल, अगदी तुम्ही ग्रामीण भागाचा विचार केला की समजा तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञान थोडंफार आपलंसं करायला सांगा. म्हणजे आता पूर्वी कसं की आडाखे असत की आता वातावरणात बदल काय होते, हवामानाचे अंदाज काय, पण हेच जर तुम्ही नेट टेक सेव्ही झाला तर तुम्हाला ते घर बसल्या गोष्टी करतील. म्हणजे आता weather.comचं ऍप आहे, त्याच्यावरनं तुम्हाला जगभरातलं कुठलं हवामान कसं असणार आहे ते कळतं. ऍग्रीवाल्यांना ते खूप युजफुल आहे. आपण म्हणजे हवामान खात्याचे अंदाज हा एक सोर्स आहे, पण मी स्वतः weather.com वर जाऊन बघतो आणि ते मला जास्त ट्रस्टवर्दी किंवा रिलायबल, आणि मे बी त्यांची टेक्नॉलॉजी वेगळी आहे, त्यांचे पण सॅटेलाइट्स आहेत, त्याच्यावर मग ते कदाचित करत असतील. पण असं मला वाटतं की शेतकरी सुद्धा बदलत आहेत. अनेक ऍप शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात ठेवून झालेली आहेत. मला एक नॅनो गणेश नावाचं एक माहिती आहे, त्यांनी SMS बेस म्हणजे 10 वर्षापूर्वी सुरू केलं की आपल्या शेतातला पंप जो असतो तो सुरू किंवा बंद करणं हे SMS बेस, आणि आता ते ऍडव्हान्स झालं असेल. पण ही गरज होती, कारण तुम्हाला जर रात्री जाऊन पंप बंद करायचा असेल तर मध्ये मग रात्री वेळा तुम्ही सर्पदंश होईल, अशा सगळ्या भीतीच्या गोष्टी होत्या. त्यासाठी त्यांनी एक सेन्सर लावला आणि त्याचं ऑन ऑफ ऑपरेशन तुम्ही फोनद्वारे करा. आता ही गरज होती. अशा अनेक गोष्टी आहेत आणि आपल्याकडे विशेषतः तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अपव्यय टाळू शकतो. एका ठिकाणी आपण पर्यावरण म्हणतो, पण आपण पाण्याचा अतिशय गैरवापर. मी अनेक सोसायटीमध्ये बघतो की टँक वरचा ओव्हरफ्लो होतो आणि पाणी गळत. आता अशा ठिकाणी तंत्रज्ञान सहज आपण वापरू शकतो. सेन्सर बेस्ड मॉडेल आहे, तो पंप आपोआप चालू होतो, आपोआप बंद होतो, वरचा ओव्हरफ्लो वॉल्व आपोआप चालू होतो. हे सगळं सोपं आहे. आणि याच्यात तुम्हाला मी वाहनाचं उदाहरण देतो. तुम्ही वाहन चालवता, तुम्हाला काय लागतं? फक्त वाहन चालवता येणं हेच की ते कसं बनतं, त्याचं काय होतं, त्याच्यात गाडीला बिझनेस. तसंच आहे तंत्रज्ञानाचं. तुम्ही चांगले युजर बनलं पाहिजे. सध्या विकसित करणारे लोक वेगळे आहेत, ते करत बसतील, पण तुम्हाला वापरता येण्याचं कौशल्य पाहिजे. आणि त्यासाठी एक स्किल जे दुर्दैवाने आपण शाळेपासून शिकवत नाही ते म्हणजे लर्नेबिलिटी. लर्नेबिलिटी म्हणजे दररोज नवीन गोष्ट शिकण्याचं कौशल्य, आणि त्यासाठी तुमची वृत्ती चौकस पाहिजे. आणि यासाठी अजून मी आपल्या शिक्षण पद्धतीला थोडासा दोष देईल. पाठांतरावर आधारित जे शिक्षण आहे ना, मी त्याच्या अतिशय विरुद्ध आहे. गाडी ओका ही अतिशय चुकीची पद्धत. म्हणजे गोष्टी पाठ करायच्या, मग ते परीक्षेत ओकायच्या जाऊन मग तुम्हाला मार्क मिळतात, त्याच्यातनं निष्पन्न काहीच होत नाही. त्याला शिक्षण म्हणलं जातं. शिक्षण ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला आयुष्यभर करता येईल. आणि इथंच मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की आता पोहणं हे कौशल्य, आणि जर तुम्ही पारंपरिक शिक्षण पद्धतीला पोहण्याची सगळी थेअरी शिकवली की कसं पोहायचं, मग पोहण्याचा इतिहास असं सगळं, पण त्याला स्विमिंग टाइम मध्येच टाकलं तर त्याला काही अर्थ नाही. पण असे अनेक चांगले लोक आहेत जे स्विमर आहेत किंवा चांगलं पोहतात, त्यांना कदाचित पोहण्याची थेअरी माहिती नसेल, पण त्यांना पोहता येतं ना. तर हे जे पाण्यात पडणं जे असतं ना, त्याला मी प्रॅक्टिकल गोष्ट म्हणतो. ही जोपर्यंत आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये जास्त प्रमाणात येते तोपर्यंत आपण दरवेळेलाही चर्चा करत बसू की आमच्या युवकांना रोजगार नाही. हे जगाच्या अंतापर्यंत करून ठेवू. जोपर्यंत हा मुद्दा जर शिक्षण पद्धतीला हे कळलंच नाही की आपण शिक्षण पद्धतीचा ढाचाच बदलला नाही, तर हे सगळं शक्य होईल. त्यासाठी उद्योग आणि शिक्षणाची भागीदारी अतिशय चांगल्या प्रमाणात झाली, गांभीर्याने घेतली. आता एक मुद्दा उपस्थित केला की तुम्ही भारताची काही रिव्होल्युशन झाली आयटी त्याच्या तुम्ही एक साक्षी झाला. जे आम्ही लहान असताना तुमचे आर्टिकल्स लेख वाचून आम्हाला कळायला लागलं की जगात काय प्रगती होते.
म्हणजे तो काळ जेव्हा तुम्ही सुरुवात केली आणि खरं म्हणजे तुमचं महाराष्ट्रात खूप मोठं देशात योगदान आहे की लोकांना टेक्नॉलॉजी बद्दल माहिती सोप्या भाषेत आपल्या भाषेत मातृभाषेत माहिती करून देणं. सुरुवातीचा काळ जेव्हा तुम्ही अगदीच काही माहिती नव्हतं आणि तुम्ही मोठ्या मोठ्या पेजवर आपल्या वृत्तपत्रात लिहायचे आणि करायचे, तो काळ ते आत्ताचा काळ हा सगळा काळ तुम्ही कसा काय कसं एक लक्षात ठेवा की जग हे बदलत असतं आणि असं कधी म्हणायचं नाही की माझ्या लहानपणी खूप छान होतं. हे जेव्हा माणूस म्हणायला लागतो तेव्हा कळतं की त्याचं वय झालं. जग हे बदलणारच आहे आणि तुमचं काम आहे की या बदलत्या जगाच्या नुसार तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे आणि हा बदल करणं त्याच्यात एक तंत्रज्ञान हा एक मुद्दा आहे, पण इतर पण अनेक गोष्टी आहेत त्या बदललेल्या आहेत. आता ते बरोबर का चूक हा व्यक्ती सापेक्ष मुद्दा आहे, पण ह्या बदललेल्या जगात तुम्ही स्वतःला जुळवून कसं घेता आणि इथं डार्विनचा सिद्धांत आहे सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. हा ही थेअरी ऑफ इव्होल्युशन मध्ये त्यांनी जो ओरिजिन ऑफ स्पेसिस मध्ये मांडला, हा सर्व सध्या व्यक्तींना व्यवसायांना अतिशय ऍप्लिकेबल होतो. आणि डार्विननं तो तेच म्हणला की ओनली दोज स्पेसिस विच कॅन अडॉप्ट टू चेंजिंग एन्व्हायरमेंट विल सर्व्हाइव्ह. याचा अर्थ काय की वातावरण किंवा आपल्या अवतीभोवतीचं जग जे आहे जुळवून घेणं त्याला तुम्ही कसं जुळवून घेता आणि जो माणूस किंवा जी व्यक्ती किंवा जो उद्योग या बदलत्या काळानुसार त्याच्यानुसार तो बदल करेल तोच टिकेल. आणि मी अनेक उदाहरणं देऊ शकतो, तुम्हाला नावं घ्यायची गरज नाही. 40 वर्षापूर्वी मोठे उद्योग होते, आता कुठंच नाही, कारण त्यांना बदलत्या जगाचा अंदाजच नाही. आणि हे जे उद्योजक बोलतायत किंवा जे ऐकतायत ही गोष्ट, त्यांनी ही गोष्ट माहिती पाहिजे की एखादी कल्पना जर आता अतिशय भन्नाट असेल तर ती 1 वर्षाने भन्नाट नसेल. आणि ह्याच्यात अजून एक गोष्ट असते की स्पर्धा नावाची. तुमच्या मनात जो विचार आला त्याच्यावर तुम्ही व्यवसाय केला, अगदी मान्य मला, पण आपला स्पर्धक तुमच्यापेक्षा कमी पैशात तीच सेवा देत असेल तर मग त्या व्यवसायाला अर्थ नाही. तुम्हाला असं काहीतरी युएसपी शोधला पाहिजे की तुम्ही त्या तुमच्या स्पर्धकापेक्षा चांगलं काम कसलं करता. आणि याच्यामध्ये मी संगीताचं उदाहरण देतो की असं कधीच नसतं की सर्वोत्कृष्ट संगीत झालं आता ह्याच्या पुढे काही नाही, असं कसं नसतं. नवीन नवीन संगीत येत असतं, ते तुम्हाला आवडत अथवा न आवडत, लोक प्रयोग करत असतात, नवीन नवीन राग असतात, नवीन नवीन गायक येतात, ते तुम्हाला ऐकवतात, काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी नाही. आणि हा व्यवसाय अनेक लोक त्याच्यावर त्यांचं पोट चालतं. जे संगीताच्या बाबतीत आहे तेच इतर तंत्रज्ञानाच्या पण बाबतीत. आणि आता संगीतात पण तंत्रज्ञान आहेच. तुम्ही आता म्हणाला स्पर्धेचा तुम्ही उल्लेख केला, छोटा उद्योजक असतो त्याला या सगळ्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी त्यांनी काय करणं आवश्यक आहे? मी आधीच पहिल्या 5 मिनिटात जे सांगितलं ते परत परत मी सांगतो, छोटं आणि मोठं असं काही नाही. ग्राहकाला जी गोष्ट पाहिजे ती जर तुम्ही पुरवू शकला तर तुम्हाला व्यवसाय करायची संधी येईल. आणि ह्या गरजा खूप आहेत. मी तुम्हाला माझ्याबरोबर एक माणूस फिरला तर मी त्याला एका दिवसात 25 गरजा सांगू शकतो. आता साधी एक उदाहरण म्हणून मी सांगतो की मी सध्या लोक म्हणतात की पुणे शहर हे तरुणाईचं शहर आहे, पण तो एक भाग झाला. इथं वृद्ध पण लोक आहेत, 60च्या पुढची खूप लोक आहेत. अशी अनेक लोक आहेत की ज्यांची मुलं मुली परदेशी आणि हे एकटं आयुष्य जगतात. अजून एक कॅटेगरी आहे की सिंगल, म्हणजे आपला पार्टनर नाही काही कारण. आता ह्या व्यक्तींना सेवा पाहिजे. कसली सेवा पाहिजे? एक तर आरोग्यविषयक पाहिजे, त्यांच्या सगळ्या दैनंदिन जीवनात काम करणारी सेवा पाहिजे. आणि त्यांच्या गरजा काय आहेत? मी बोललं तर धाडसाचं खरेल, पण मी हे स्वतः कॉल सेंटर चेन्नईमध्ये 30 वर्षापूर्वी बघितलं. गोष्टी सांगणार एक कॉल सेंटर मी एक बघितलं. माझ्या एका मित्रांनी मला सांगितलं की मी तुला एक युनिक गोष्ट दाखवतो. आणि 30 वर्षापूर्वी चेन्नईमध्ये त्याने ज्या काळात कॉल सेंटर मोठं होतं तिथं काम करणाऱ्या सर्व कॉल सेंटर ऑपरेटर या तमिळ बोलणाऱ्या आजच्या होत्या. आणि त्या गोष्टी सांगायच्या 30 वर्षापूर्वी. कॉल सेंटर हा तंत्रज्ञान 90s मधलंच आहे, 30 नाही 25 वर्ष तेव्हा कॉल सेंटर होते. आणि त्यांचे सगळे कस्टमर हे अमेरिकेतले जे तमिळियन लोक, त्यांच्या मुला मुलींना कसं आहे की आउटसोर्स नानी असं म्हणतात. त्यांच्या घरात तर आई आजी आजोबा नाही, पण त्याला गोष्टी कोण सांगणार? आई वडिलांना नाही वेळ. मग आता काय? मग त्यांनी एक कॉल सेंटर सुरू केलं. आता हाच मुद्दा उलटा सध्याच्या कवितेला आहे की हे जे एकटे आजी आजोबा आहेत त्यांच्याशी बोलायला कोणी नाही. म्हणजे एक असं जर कोणी युवक युवती गेला आणि तो म्हणाला मी काही नाही तुमच्याकडे बोलायला आलो, तर फक्त ते गप्पा मारायला तुम्हाला पैसे देऊ शकतो. हा व्यवसाय करा तुम्ही. आपल्याकडे अनेक लोक अर्नेट वगैरे करा, मग त्यांच्या गरजा समजून घ्या, मग त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा, त्यांच्या ज्या काही गरजा आहेत. आणि ह्या आजी आजोबांकडे पैसे आहेत, त्यांना पैसे खर्च करायला प्रॉब्लेम नाही, पण
त्यांना असं डिपेंडेबल ट्रस्टवरती माणूस पाहिजे. अशी जर कोणी स्टार्टअप एजन्सी सुरू केली ओनली सर्व्हिंग एल्डरली सर्व गरजा म्हणजे हॉस्पिटलची टायअप हा वेगळा मुद्दा पण व्यक्ती सापेक्ष पाहिजे आणि ह्या गोष्टी जनरलाइज होऊ शकतात. आणि इथं म्हणजे लोक मला म्हटले काय अलेक्सा बोलत असेल पण ती व्यक्ती नाही शेवटी यंत्राशी बोलणं आणि मानवी टच. तर हे करा म्हणजे असं आपण म्हणूया की दत्तक घेतलेले किंवा टेम्पररी नातवंड ते तुमची कामं करणार त्याला मदतनीस म्हणा काही म्हणा अशा गरजा भरपूर आहेत आणि या सगळ्या पुरवण्यासाठी तुम्ही व्यवसाय करा. ग्राहक तुम्हाला ओरडून सांगत असतो की मला हे पाहिजे तर तुमच्यात हे कौशल्य पाहिजे की तुम्ही ते स्पॉट करून त्याचं व्यवसायात रूपांतर करणं त्याला व्यवस्थित व्यावसायिक सेवा देणं त्यासाठी व्यवस्थित मोबदला घेणं आणि मग त्याचा व्यवसाय करणं. याच्यात छोटं मोठं वगैरे असं काही नाही. तुम्ही लक्षात ठेवा की मोठे मोठे डिपार्टमेंटल स्टोअर्स आहेत हे आहे त्याचबरोबर आपल्या समोर किराणा मालाची पण दुकान आहे पण ती दोन्ही चालतात ना. असं जर कोणी म्हणालं की मोठे मोठे स्टोअरने सुपर मार्केटनी किराणा मालाचा धंदा बंद केला असं होत नाही. म्हणजे मी स्वतः किराणा मालाच्या दुकानात प्रिफर करतो तिथं व्यक्तीच अपेक्षा सेवा मिळते. तो ज्याला मी ओळखतो तो दुकानदार माझ्याशी बोलतो आमच्यात 5-10 मिनिटं गप्पा होतात आणि मग मी मला हवं ते घेतो. आता हे डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये होत असंच आहे. तुम्ही असं म्हणाला टेक्नॉलॉजीनी प्रत्येक गोष्ट सोपी केली आणि छोटं मोठं असं काही नसतं. आता तुम्ही प्रत्येक तुमच्या उत्तरामधनं एक बिझनेस आयडिया तुम्ही सांगतात आणि जेव्हा बिझनेस फक्त पैसे भांडवल किंवा बिझनेस आयडिया या सगळ्या गोष्टींवर बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो का त्याशिवाय अशा कुठल्या गोष्टी आहेत स्किल्स आहेत की जे त्यांनी शिकायला प्लॅनिंग मी आधी सांगितलं ना जो व्यवसाय तुम्हाला करायचा आहे त्याचं तुम्ही व्यवस्थित आराखडा केला पाहिजे. ग्राहक कुठे आहे त्याच्यापर्यंत आपण कसं पोहोचू मग आपल्याला संपत्तीची निर्मिती कशी करायची कारण शेवटी व्यवसायाचा उद्देश हा लाभ मिळवणं असा कुठलाही व्यवसाय नसतो की आपण फुकट करायचा त्याला काही अर्थ नाही. मग त्याला सामाजिक सेवा म्हणतात तो वेगळा विषय. पण जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला प्रॉफिट म्हणजे लाभ मिळवलाच पाहिजे. आणि माझी अशी धारणा आहे की जर तुम्ही 6 महिन्यात ब्रेक इव्हन नाही झाला तर मग तो व्यवसाय तुमचा चुकले आणि मग चुकला तर तो बंद करा. लॉसेस वाढवत नसतो दुसरी कुठली आयडिया करा किंवा तुम्हाला कळतं की आपलं काय चुकलं मग त्या गोष्टी ऍड करा किंवा तो व्यवसायाला जर तुम्हाला वाटलं आता भवितव्य नाही तर अजून लॉसेस वाढवत बसून काही नाही. कारण अजून एक होतं काय विशेषतः मी युवक युवतीला सांगतो की प्लेसमेंट आणि पॅकेजच्या मागे सध्या लोक आहेत. आता या मानसिकतेत ज्यांना उद्योग सुरू करायचा त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की तुम्हाला कुणीही पगार मिळत नाही. आता जेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्या बरोबर शिकणारे लोक 15-20 लाखाचं पॅकेज घेतात आणि तुम्हाला 0 असतं त्यावेळेला तुमच्याकडे हे उत्तर पाहिजे की मी किमान 15-20 लाख रुपये स्वतःसाठी प्रॉफिट मिळवू शकेन का आणि ह्याचं उत्तर हो असेल तर मग माझ्या बरोबर जे असतील समजा तुमची 10 लोकांची स्टार्टअप आहे मग त्या 10 लोकांचे पगार तुम्ही कसे जनरेट करणार आणि हे भांडवल कुठं आणि बँका काही असं भांडवल देते ते तारण नसतं त्याच्याकडे. आणि असे कोणी व्हीसी नाहीये की जे तुमच्या कल्पनेवर फक्त पैसा लावतात. त्यासाठी एंजल इन्व्हेस्टर असतात जे तुमचे नातेवाईक किंवा तुम्हाला ओळखणारे लोक त्यांचा जर तुमच्यावर विश्वास असेल की हा माणूस कार्य करू शकेल तो ते तुम्हाला पैसे मिळते. याचं गणित जमवणं हे अतिशय महत्त्वाचं. आणि त्यासाठी मी लोकांना सांगतो की फायनान्स पण नॉन फायनान्स नावाचे कोर्सेस माझा एक मित्र अनिल नंबा म्हणून चालवतो त्याचे ऑनलाईन पण आहे. तर प्रत्येक व्यक्तीने त्याला व्यवसाय करायचा त्यांनी वित्त व्यवस्थापन हे शिकलंच पाहिजे. त्यासाठी तुमच्या ते सिलेबस मध्ये नाही का नाही मला काही माहिती पण वित्त व्यवस्थापन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे ग्राहक संबंध व्यवस्थापन आणि मार्केटिंग हे व्यवसायाची ही खरी गुरुकिल्ली. तंत्रज्ञान ह्या सगळीकडे आहे आणि मग तुमचं प्रॉडक्ट. आता हे सगळं जर तुम्हाला स्वतःला करायचं असेल तर मग ऑनलाईन शोधा आणि मग तेवढा वेळ नसतो तुमच्याकडे आणि तुमच्याकडे ते तुम्ही रावण नाही 10 करोड नाही तुमच्याकडे मग तुम्हाला टीम लागते मग ती संघ भावना मग ही टीम कुठली आहे मग टीमचं तुम्ही कॉस्ट कशा बेअर करणार मग याच्याच ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून अनेक लोक मी बघितले की ते 10-15 वर्ष नोकरी करतात अनुभव कमवतात पैसे पण मिळवतात आणि मग व्यवसाय करतात. ते माझ्या बाबतीत पण तसंच करतात आणि मग ते मॉडेल मला थोडस जे नवं उद्योजक असतात त्याच्यापेक्षा हे स्टेबल वाटतं. तुम्ही पहिल्यांदा अनुभव घ्या किती वर्ष घ्यायचा हा तुमचा प्रश्न. कॅपिटल रेज करा आणि मग तुम्ही व्यवसाय करा मग यशस्वी व्हायची शक्यता वाढते जास्त. तर तुम्ही जर काहीच नाही का आगाना पिछा
पैसे पण नाहीत पण मला व्हायचे उद्योजक, त्याला काय अर्थ? ह्या काही गोष्टी त्यांनी शिकल्याच पाहिजे. तुम्ही दुसरा एक मुद्दा मला सांगितलं ना की अपयश तुम्हाला आलं, एखादं जमलं नाही तर लगेच तुम्ही चेंज करून दुसरीकडे वळलं पाहिजे. आता हे अपयशाची गोष्ट आहे ना, अनेक वेळा असं असते फेल्युअर हे लवकर आपल्याकडे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण वेगळा आहे आणि मुलं किंवा मुली जेव्हा विचार करतात ती एक भीती असते आपण फेल्युअर झाला तर काय. फेल्युअर किती लोकांचा असतो, तुम्हाला मी सांगतो आणि मी स्वतः त्या व्यक्तीला भेटलो पण आहे. अमिताभ बच्चन आता दिग्गज व्यक्तिमत्व, महामाय, होता, त्यांचं आयुष्य बघा. तो माणूस 5 वर्ष अतिशय अयशस्वी माणूस, त्यांचं एक व्हेंचर फेल गेलं. त्यांनी मिस इंडिया काहीतरी कवर मिस वर्ल्ड घेतलं होतं आणि एक काळ त्यांच्या आयुष्यात असा आला होता की त्यांची सगळी बंगले वगैरे सगळे कर्जबाजारी होते, उत्पन्न नाही, काहीही नाही. आणि मग केबीसी नावाची रिस्क त्यांनी घेतली आणि मग सगळं रिकव्हर झालं. आणि मी जे लोक मी जेव्हा बोलतात आणि माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांना म्हणतो की जगात असं काही नसतं, संपलं असं नसतं. तुम्ही आशावादी असलं पाहिजे आणि प्रयत्नवादी असलं पाहिजे. आणि एव्हरी डे इज नॉट संडे. जग बदलतं, वेळ बदलते आणि जेव्हा तुम्हाला अपयश येतं तेव्हा अजिबात नावं येऊ नका. कारण असे अनेक लोक आहेत की जे अपयश, सचिन तेंडुलकर पण शून्यावर आउट झालेला आहे आणि तो सलग पण आउट झालेला आहे, असं नाही की एकदाच. असे अनेक त्याच्या करिअरमध्ये उदाहरण आहेत. विराट कोहलीचा मध्ये बॅड पॅच होता. तर असे बॅड पॅच प्रत्येक व्यक्तीला येतात. असं जगात कोणीच नसतं की 100% वेळ आयुष्य सक्सेसफुल असतं. तर हे पण सांगतो मी सर्व प्रेक्षकांना. म्हणजे मला असं कधी कधी वाचून मला खूप दुःख होतं की अपयश आलं की आत्महत्या. ठीक आहे, तर तुम्ही प्रयत्नच नाही केले ना. पण एक कर्जबाजारी मी आता काल एक पेपरमध्ये वाचलं की एका माणसाला कर्ज होतं, ते फिरता आलं नाही म्हणून त्याने आत्महत्या केली, स्वतःला गोळी मारली. अरे तू प्रयत्न केलेस का? प्रयत्न केले असतील तर ते कर्ज तुझं फिटलं असतं. मग अमिताभ बच्चननी मरायला पाहिजे होतं जेव्हा त्यांनी प्रयत्न केले ना. तर त्या बाबतीत जे अमिताभ बच्चनचे फॅन आहेत त्यांना मी सांगतो त्यांच्या अभिनयाचे फॅन वाच, पण त्यांच्या वृत्तीचे पण फॅन. विशेषतः उद्योजकांनी असं बघायला पाहिजे की त्या माणसाने कसं केलं असेल. आणि अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सापडतील त्याला जे अयशस्वी होते, कुठंच नव्हते, ते तर कुठल्या कुठे गेले कारण त्यांनी प्रयत्न सोडले. आणि हे कायम आपण प्रयत्नावर कास धरली तर गोष्टी घडतात. जो करतो त्याचं दैवही त्याच आम्ही आता त्याच्यात अध्यात्म आपण होता कामा नये, पण त्याच्यात एक ओम शांती ओम मध्ये शाहरुख खानचा डायलॉग पण आहे, पुरी कायनात आहे की तुम्ही प्रयत्न करा, मनापासून प्रयत्न करा, मग सगळ्या गोष्टी घडतात. पॅशन पाहिजे, सगळ्यात महत्वाचं पॅशन. आणि हे कर्ज वगैरे ज्या गोष्टी आहेत अजून एक सांगतो, तुम्ही व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग केलं की अशी परिस्थितीच येणार नाही.